हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर काल जे आपण लक्ष्मीपूजन केलं होतं त्याचीच आज उत्तर पूजा होती। तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे की आपण लक्ष्मीपूजनातील साहित्याचे काय करावे, तर कशा प्रकारे आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची असते। त्या अगोदर जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर काल जे आपण लक्ष्मीपूजन केलं होतं तर जे देवीचं स्वरूप आहे तर मी स्वतः तयार केलं होतं, कारण इकडे म्हणजेच मातीच्या मूर्त्या मिळत नाही, कारण जिथे मी राहतो तर तो एरिया बंगाली असल्यामुळे इकडे लक्ष्मीपूजन देखील होत नाही। त्यामुळे ज्या मातीच्या मूर्त्या आहेत तर इकडे म्हणजे अवेलेबल होत नाहीत। त्यामुळे अशा प्रकारे देवीचं जे स्वरूप आहे तर तेच मी तयार केलं होतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी ते कशा प्रकारे केलं किंवा लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी आपण कशा प्रकारे केली पाहिजे, तर ते देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर आज म्हणजेच उत्तर पूजा करायची होती। तर सर्वात अगोदर जेव्हाही आपल्याला कोणती पूजा आपण केलेली असते तर तेव्हा त्याची उत्तर पूजा करायची असते। सर्वात पहिल्यांदा आपण त्या देवांची वाणची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपण पूजा उचलण्यास सुरुवात करू शकतो। तर तुम्ही बघू शकता हा महाराजांचा फोटो जो मागे लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे, तर हा देखील मी खास करून दिवाळीसाठीच बनवला होता, कारण मला त्यांची सेवा करण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं। म्हणजेच जेव्हाही आपण कोणत्या देवांची सेवा करतो तर त्यांचा फोटो किंवा त्यांची प्रतिमा आपल्याकडे असायला हवी, पण माझ्याकडे जो लक्ष्मीनारायणाचा फोटो होता तर तो देखील नव्हता आणि लक्ष्मीदेवीची मूर्ती देखील नव्हती। पण धनतेरसला जी लक्ष्मीदेवीची मूर्ती आहे पितळेची तर ती मी खरेदी केली होती आणि म्हणजे पार्सल देखील मला दिवाळीच्या अगोदरच रिसीव्ह झालं। तर हे देखील जे पार्सल होतं तर हे मी नांदेडवरून बोलवलं होतं, कारण तिथे जे स्वामी केंद्र आहेत तर त्याचे एक दादा माझ्या ओळखीचे आहेत, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी हे जे सर्व साहित्य होतं म्हणजेच जे महाराजांचा फोटो आहे किंवा जो लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे तर तो मी त्यांच्याकडूनच बोलवला होता आणि दिवाळीच्या अगोदरच मला ते रिसीव्ह झालं। त्यामुळे त्यांची मला म्हणजे सेवा करता आली दिवाळीमध्ये। तर जी आपण पूजा मांडणी केली होती तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि देवी आईला प्रार्थना करायची की माझ्याकडून जर काही चूक वगैरे झाली तर मला क्षमा कर, आणि त्या पूर्ण ज्या अक्षता असतात तर त्या आपल्याला देवी आईची जी पूजा असते तर तिथे आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपण पूजा उचलण्यासाठी सुरुवात करू शकतो। तर सर्वात पहिल्यांदा आपण हळूहळू पूजा उचलायची, म्हणजेच ज्याप्रमाणे आपण पूजा मांडणी केली होती तर त्याचप्रमाणे आपण पूजा मांडणी जी आहे तर ती उचलली तर आपल्याला सोयीस्कर जातं, म्हणजेच हळूहळू देखील होतं आणि म्हणजेच काही विसरत देखील नाही। कारण तुम्ही बघत असाल तर मी म्हणजेच पूजा मांडणी केली होती तर सर्वात शेवटी म्हणजेच मी फराळाचं ठेवलं होतं, तर ते मी पहिल्यांदा प्लेटमध्ये एका काढून घेतलं। त्यानंतर जे दिवे मी लावले होते मधामध्ये तर ते देखील मी उचलून घेतले। यानंतर ज्या राशी मी ठेवल्या होत्या म्हणजेच आपल्याला डाळी ठेवाव्या लागतात, तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की मला इकडे मातीचे बोळके रिसीव्ह झाले नाही, म्हणजेच मिळाले नाही। मी बरेच बघितले पण ते खूपच जास्त मोठ्या साईजचे होते, त्यामुळे मी काही ते घेतली नाही। आणि ज्या माझ्याकडे वाट्या होत्या तर जेव्हा माझ्या स्वामींचे 11 गुरुवार चालू होते तर तेव्हा खास करून स्वामींना नैवेद्य ठेवण्यासाठी मी या वाट्या घेतल्या होत्या म्हणजेच 5, तर त्यामध्येच मी राशी ठेवल्या होत्या आणि त्या देखील दिसायला खूप छान दिसत होत्या, तर त्या देखील मी नंतर उचलून घेतल्या। त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असे कमळ, तर माझ्याकडे कमळाचे फुल तर नव्हते, त्यामुळे माझ्याकडे जो कमळाचा दिवा होता त्याचा यूज मी पूजेमध्ये केला होता, कारण देवी आईला म्हणजेच प्रिय असं कमळ, त्यामुळे ते दिसायला देखील खूप छान दिसत होतं। आणि त्यामध्ये मी मातीची पंती लावून घेतली होती, त्यामुळे तो अजून खूप छान प्रकारे दिसून आलं होतं। त्याचबरोबर जी मांडणी मी केली होती म्हणजेच मागच्या साईडला म्हणजेच जे देवांची मी मांडणी केली होती म्हणजेच गणपती बाप्पा, महालक्ष्मी देवीची, त्याचबरोबर जी चांदीची महालक्ष्मी देवी आहे तर तिची देखील मी इथे स्थापना करून घेतली होती आणि जो शंख होता तर तो देखील मी पूजेमध्ये ठेवून घेतला होता। त्यानंतर हळूहळू त्यांची देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यांना आणि नंतर आपण ते उचलायचं आहे। आणि जे काही आपण तांदूळ पूजेमध्ये यूज करतो तर ते तुम्ही नंतर म्हणजेच पक्ष्यांना देखील टाकू शकता किंवा तुमच्या निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता, जेणेकरून ते म्हणजेच इकडे तिकडे आपण जर टाकले तर ते म्हणजेच पायंदळी तोडवण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो तुम्ही म्हणजेच त्यांचा अशा प्रकारे ठेवा की जेणेकरून तिथे कोणाचा म्हणजे धक्का वगैरे लागणार नाही। त्यानंतर जी आपण पूजा मांडणी केली असते तर ती हळूहळू आपण उचलू शकतो। यानंतर जे फोटो मी पूजेमध्ये ठेवले होते तर ते देखील मी उचलून घेतले होते आणि पूजा मांडणीसाठी म्हणजेच मी छोट्या छोट्या चौरंगांचा यूज केला होता, जेणेकरून आपली जी पूजा आहे तर दिसायला देखील खूप छान दिसते। आणि हे चौरंग देखील म्हणजे जेव्हा माझे महाराजांचे गुरुवार चालू होते तर तेव्हाच मी बनवले होते, तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता। जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, कारण जेव्हाही आपण अशा प्रकारच्या मोठ्या पूजा करतो तर त्यामध्ये जर आपण अशा प्रकारचे छोटे छोटे चौरंग असतात तर त्यांचा जर यूज केला तर आपली पूजा अजून दिसायला खूप छान दिसते। यानंतर जे देवी आईचं मी स्वरूप तयार केलं होतं तर ते देखील मी काढून घेतलं, म्हणजेच जे देवी आईला थोडीशी हाईट देण्यासाठी मी खालती डब्याचा यूज केला होता आणि त्यावरती जो मंगल कलश होता तर तो मी ठेवला होता, म्हणजे जो माझ्या देवघरात मंगल कलश आहे तर तोच मी इथे ठेवला होता, कारण जो मंगल कलशाचा तांब्या आहे तर तो खूप मोठ्या साईजचा आहे, त्यामुळे त्याच्यावरती जे मोठे वस्त्र आहेत तर ते प्रॉपर येतात, त्यामुळे मी तोचाच इथे यूज केला होता। आणि साईडला अजून एक कलश ठेवण्यासाठी जो माझ्याकडे अजून एक दुसरा तांब्या होता तर त्याची मी इथे स्थापना केली होती।
तर ते देखील मी उचलून घेतलं। यानंतर जे पाणी आहे आपल्याला म्हणजे जे मंगल कलशातलं पाणी आहे तर ते आपल्याला तुळशीला सोडून आपण इतर कोणत्याही झाडांना टाकू शकतो। याचबरोबर जे काही आपण आता पूजा मांडणी केली होती मी तर ती मी हळूहळू उचलून घेतली होती। याचबरोबर जी देवी आईला मी ज्वेलरी परिधान केली होती तर ती देखील मी देवी आईची हळूहळू म्हणजे काढून घेतली। पहिल्यांदा जे मुकुट आहे तर ते मी कळसाचं काढून घेतलं। त्यानंतर जी ज्वेलरी होती घातलेली तर ती देखील मी हळूहळू काढून घेतली। यानंतर जो देवी आईचा ड्रेस होता म्हणजे जी साडी होती तर ती देखील मी काढून घेतली। आणि सर्वात पहिल्यांदा म्हणजे जेव्हाही आपण कोणतीही पूजा करतो तर तेव्हा आपण खालती म्हणजे स्वास्तिक काढत असतो। तर मी म्हणजेच लाल पिसावरती लाल कलरने स्वास्तिक काढलं होतं, त्यामुळे कदाचित तुम्हाला ते दिसलं नसेल, पण त्याची देखील आपल्याला जेव्हाही आपण पूजा मांडणी करतो तर तेव्हा आपल्याला स्वास्तिक काढावंच लागतं। आणि जेव्हाही आपण पूजा उचलतो तर तेव्हा देखील आपल्याला त्याची पूजा करायची असते। तर त्याची देखील मी नंतर पूजा करून घेतली आणि जे लाल पीस होता खालती अर्थंत्रेला तर तो देखील मी काढून घेतला। त्याबरोबर जी रांगोळी होती साईडला काढलेली तर ती देखील मी पुसून घेतली म्हणजेच कागदाने। आणि त्यानंतर जी रांगोळी आहे तर ती देखील आपल्याला निर्माल्यामध्येच टाकायची असते। आणि जे काही आपण फुलं पानं पूजेमध्ये आपल्या यूज करतो तर ते देखील आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो। म्हणजेच तुम्ही शक्यतो तर निर्माल्यामध्येच टाका, नाही तर तुम्ही जर नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये जर विसर्जन केलं तरीही चालते। यानंतर जी काही आता पूजा मांडणी मी केली होती तर ती उचलल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सामान खूप गोळा झालं होतं, कारण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी म्हटलं की खूप सामान आपल्याला लागतं। तर ते देखील मी नंतर एका एक म्हणजे बॉक्समध्ये तेव्हाच ठेवून दिलं, कारण एरवी जर आपण इकडे तिकडे ठेवून दिलं तर ते तसंच राहतं। आणि जी देवांची भांडी होती तर ती देखील मी म्हणजेच थोड्या वेळानंतर क्लीन करून घेतली, कारण जे काही मी दिवे पूजेमध्ये लावले होते ज्या समया जे पितळेचे दिवे होते तर ते देखील पूजेमध्ये लावले होते, तर ते जर आपण तसेच ठेवले तर ते तसेच राहतात। त्यामुळे लगेचच तुम्ही ते देखील क्लीन करून घ्या, जेणेकरून तुमचं जे काम आहे तर ते लवकर होऊन जाईल। यानंतर जे पूजा साहित्य होतं तर ते सर्व मी म्हणजेच बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं, म्हणजे जशा प्रकारे मला रिसीव झालं होतं तर तशा प्रकारे मी ठेवलं। आणि त्याचबरोबर आता म्हणजे सर्व जे साहित्य होतं तर ते मी पॅक करून ठेवल्यानंतर देवपूजा देखील करून घेतली, म्हणजे स्वामींची सेवा देखील करून घेतली। आणि जे फोटो होते तर मी देवघरामध्ये त्यांची देखील स्थापना केली, कारण माझ्याकडे म्हणजेच महाराजांचा जो साईजचा फोटो होता तर तो देखील एक छोट्या साईजचा आहे। आणि तुम्ही बघू शकता मंगल कलशाच्या मागच्या साईडला देखील एक महाराजांचा फोटो आहे, पण त्यामध्ये म्हणजे सर्व देवता आहेत, दत्तात्रय महाराज आहेत, त्याचबरोबर स्वामी आहेत, त्याचबरोबर गजानन महाराज आहेत। तर त्यामुळे मी म्हणजे जेव्हा माझे स्वामींचे 11 गुरुवार चालू होते तर तेव्हा मी त्याच फोटोची पूजा केली होती। पण मला स्वामींचा जो आहे तर तो सेपरेट फोटो पाहिजे होता, म्हणजेच त्या फोटोमध्ये फक्त स्वामी आहेत अशा प्रकारे पाहिजे होता। त्यामुळे स्वामी केंद्रामधूनच मी स्वामींचा जो फोटो आहे तर तो मागवला होता। आणि दिवाळीच्या अगोदरच मला पार्सल रिसीव झालं, त्यामुळे त्यांची देखील दिवाळीच्या पूजनामध्ये म्हणजे लक्ष्मीपूजनामध्ये त्यांची देखील मला सेवा करता आली, म्हणजेच त्या फोटोची देखील मी पूजा करून घेतली। स्वामी सेवेमध्ये जेव्हाही म्हणजे आपण स्वामी सेवा करतो तर तेव्हा आपल्याकडे महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती आपल्याकडे असायलाच हवी। तर हळूहळू म्हणजे जसं मला शक्य झालं तर तसं मी म्हणजे साहित्य घेतलं होतं पूजेचं, कारण तुम्ही बघितले असेल तर माझे पहिले व्हिडिओ तर तेव्हा माझ्याकडे म्हणजेच महाराजांची मूर्ती देखील नव्हती। आणि जो महाराजांचा फोटो आहे तर तो म्हणजे सर्व देवताच्या फोटोमध्ये आहेत तर तोच होता। तर जेव्हा माझे 11 गुरुवार चालू होते तर तेव्हा मी तोच फोटो पूजेमध्ये यूज करायचो। पण आता म्हणजेच आता थोडं म्हटलं देवाचं जे साहित्य आहे तर ते थोडंसं वाढवावं, कारण जेव्हाही आपण आता पूजा करतो तर तेव्हा आपल्याला साहित्य लागतंच। आणि जेव्हाही लक्ष्मीपूजन असतं तर तेव्हा देखील आपल्याला बऱ्याच प्रकारचं साहित्य लागतं। जे फराळाचं मी ठेवलं होतं ज्या प्लेट्समध्ये तर त्या प्लेट्स देखील मी खास करून दिवाळीसाठीच घेतल्या होत्या फराळाचं ठेवण्यासाठी, आणि त्या मला म्हणजे आता युजफुल ठरल्या। जे फोटो होते तर ते देखील मी त्यांची देवघरामध्ये स्थापना करून घेतली। यानंतर जी महाराजांची मूर्ती होती, गणपती बाप्पांची मूर्ती होती, त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची मूर्ती होती तर त्यांना देखील मी अभिषेक करून घेतला। यानंतर जी माळजप होती महाराजांची तर ती देखील मी करून घेतली, आणि जी फुलं होती तर ती देखील मी देवांना अर्पण करून घेतली। तर आजची जी स्वामी सेवा आहे तर ती अशा प्रकारे झालेली आहे। आणि ज्या माळा तुम्ही मागच्या साईडला बघत होत्या तर जर म्हणजेच ज्या मी लक्ष्मीपूजनामध्ये मागच्या साईडला यूज केल्या होत्या तर त्याच आता इथे मी देवघरामध्ये लावल्या होत्या, कारण त्या दिसायला देखील खूप छान दिसतात आणि लाईटिंग देखील खूप छान आहे। म्हणजेच तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल तर जेव्हा श्रीकृष्ण जन्माष्टमी होती तर तेव्हा मी ही लाईटिंग घेतली होती। आणि म्हणजेच जेव्हाही अशा प्रकारचं कोणतं फंक्शन असतं किंवा आपले सण असतात तर तेव्हाच मी ही लाईटिंग देवघरामध्ये लावत असतो, जेणेकरून आपलं देवघर देखील दिसायला खूप छान दिसतं आणि बघताना देखील आपल्याला प्रसन्न वाटतं। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा आहे तर ती माझी झालेली आहे। तर तुम्हाला मी केलेली आजची स्वामी सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।